तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 389 वरून तिसरी ओळ मध्येच आलाय अब शास्त्र वासना का निरूपण करे है. लागलं. विषय चालू आहे वासनाचा. बरोबर. वासना क्षय करायचं सांगितलंय की नाही. मग पूर्व पक्षाने शंका केली होती म्हणजे वासनेचा क्षय अर्थात वासनेची निवृत्ती, वासनेचा नाश हा तेव्हा करता येईल जेव्हा वासनेचं स्वरूप माहीत असेल. आणि म्हणून ग्रंथकार आता वासनेचं साधारण लक्षण काय आहे की नाही, पुन्हा वासनेचं फल काय आहे, वासनेचे भेद किती आहेत, या सर्व पुन्हा त्या वासनेचं असाधारण लक्षण काय आहे, या सर्व गोष्टीचं विवेचन करत आहे. त्यापैकी वासना हिचे मुख्य 2 भेद केले होते. एक शुद्ध वासना, दुसरी आहे मलिन वासना. बरोबर. त्या दोघांचंही लक्षण केलं, शुद्ध वासनेचं पण मलिन वासनेचं पण. त्याच्यानंतर मलिन वासनेचे 3 भेद सांगितले होते. कोण कोण? लोकवासना, शास्त्र वासना आणि देहवासना. बरोबर. त्यापैकी लोकवासनेचं विस्तारपूर्वक विवेचन केल्यानंतर आता क्रम आला आहे शास्त्र वासनेचा. ठीक आहे. तेच म्हणतात अब शास्त्र वासना का निरूपण करे है. तहा शास्त्र के तात्पर्य को न ग्रहण करके ता शास्त्र के अध्ययनादिकों की जा वासना है ताका नाम शास्त्र वासना है. हे शास्त्र वासनेचं लक्षण झालं. काय म्हणतात? शास्त्र के तात्पर्य को न ग्रहण करके. शास्त्राचं तात्पर्य कशात आहे, शास्त्राला नेमकं काय म्हणायचं आहे ते तर ग्रहण झालं नाही, तात्पर्य कळालंच नाही. आणि मग न ग्रहण करके ता शास्त्र के अध्ययनादिको की ज्या वासना, ते शास्त्राचं अध्ययन करण्याची जी वासना, तात्पर्य न समजताच पुन्हा पुन्हा वाचतोय, सांगतोय, असं जे त्याला म्हणायचं काय? शास्त्र वासना. ता शास्त्र के अध्ययनादिको की जा वासना है इच्छा विशेष ताका नाम शास्त्र वासना. सा शास्त्र वासना भी. आता त्या शास्त्र वासनेचे देखील 3 भेद. कोण कोण बरं? नंबर 1 पाठ वासना, अर्थ वासना, अनुष्ठान वासना. तेच दिले बघा. सा शास्त्र वासना भी पाठ वासना, अर्थ वासना, अनुष्ठान वासना इस भेद करके 3 प्रकार की होवे है. बरोबर. त्यापैकी आता एकाएकाचं विवेचन. तहा समग्र आयुष्य पर्यंत वेद शास्त्रों के पाठ का ही अध्ययन करते रहना ता शास्त्र के तात्पर्य को नहीं जानना या का नाम पाठ वासना है. पाठ वासना म्हणजे काय? बस रात्रंदिवस आयुष्यभर पाठच करत राहणे. कळलं की नाही? समग्र आयुष्य पर्यंत, संपूर्ण आयुष्य संपेपर्यंत वेद शास्त्रों के पाठ काही, वेद आणि शास्त्र यांचा पाठ काही अध्ययन करते रहना. अध्ययन करणे, अध्यापन करणे याच्यातच मग्न आहेत. पण मग शास्त्र तात्पर्य समजून जर असेल तर काही हरकत नाही. परंतु ता शास्त्र के तात्पर्य को नाही जानना, शास्त्र तात्पर्याला जाणत नाही आणि आयुष्यभर फक्त पठन पाठन करतो आहे, या का नाम पाठ वासना है. लागलं. सा पाठ वासना भरद्वाज को होती भई है. अशी पाठ वासना कुणाला झाली होती बरोबर? तर उदाहरण म्हणून इतिहासातलं उदाहरण देतात. भरद्वाज नावाचे कोणी ऋषी असेल त्यांना झाली होती काय? पाठ वासना. ठीक. काय झालं होतं नेमकं? काय तो इतिहास आहे सांगतात ग्रंथकार. तहा भरद्वाज ऋषी आयुष्य के 3 भाग पर्यंत अर्थात 75 वर्ष पर्यंत वेदों के पाठ को अध्ययन करता भया. त्या भारद्वाज ऋषीने काय केलं? अगदी वयाच्या 75 वर्षापर्यंत वेदाचं काय केलं? अध्ययन, अध्यापन, पाठ शिकवणे. वेदों के पाठ को अध्ययन करता भया. ठीक आहे. अध्ययन पण अध्यापन पण. तथा अति जीर्ण वृद्ध अवस्था को प्राप्त होता भया. 75 वर्ष वय झालं, अतिशय जीर्ण झाला, म्हातारा झाला बिचारा. कोण?
भरद्वाज ऋषि अति जीर्ण वृद्ध अवस्था को प्राप्त होता गया, ऐसे भारद्वाज को देखी के. असेचे ऋषी भारद्वाज त्यांना बघितलं इंद्राने, आणि इंद्राला वाटलं रे काय करावं गड्या, एवढा मोठा हा महात्मा, परंतु पाठ वासनेत अडकलेला आहे, याला जरा पाठ वासनेतून बाहेर काढलं पाहिजे. म्हणून इंद्र त्यांच्या जवळ आला, भरद्वाज ऋषी जवळ. ऐसे भरद्वाज को देखी के देवराज इंद्र ता भरद्वाज के समीप आई के कहता गया. भरद्वाज ऋषी जवळ येऊन म्हणाला काय. इंद्र बोलला, हे भरद्वाज, जो कदाचित म्हणजे जर कदाचित मैं तुम्हारे ताई म्हणजे तुमको है कि नहीं, तुम्हारे ताई आयुष्य का चतुर्थ भाग देवो तो तीस चतुर्थ भाग आयुष्य करके तू क्या संपादन करेगा. इंद्र म्हणाला, महाराजजी, भरद्वाजी महाराज, अजून समजा आयुष्याचा चौथा भाग अर्थात आणखीन 25 वर्ष जर मी तुम्हाला आयुष्य दिलं तर त्या 25 वर्षामध्ये तुम्ही काय कराल, असा प्रश्न केला. कोणी? इंद्राने. तीन चतुर्थ भाग आयुष्य करके तू क्या संपादन करेगा. ऐसे इंद्र के वचन को श्रवण करिके, असं इंद्राचं वचन ऐकल्यानंतर सो भरद्वाज ऋषी ता चतुर्थ आयुष भाग विषय भी मैं वेदों के पाठ का ही अध्ययन करूंगा, या प्रकार का वचन कहता भया. तर भरद्वाज ऋषीने उत्तर दिलं इंद्राला, म्हणजे महाराजजी, जर कदाचित आणखीन 25 वर्ष मला भेटले किंवा कितीही वर्ष भेटले तरी मी त्या आयुष्यामध्ये काय करेन, वेदाचंच अध्ययन करेल, दुसरं काहीही करणार नाही. तिसऱ्यानंतर त्यानंतर सो इंद्र ता भरद्वाज वाजन की पाठ वासना के निवृत्त करणे वास्ते. इंद्राच्या लक्षात आलं की हा महात्मा बिचारा काय अडकलाय, कशात, पाठ वासनेमध्ये. त्या पाठ वासनेपासून याला अलग केलं पाहिजे असं इंद्राच्या मनात आलं. सो इंद्र ता भरद्वाजन की पाठ वासना के निवृत्त करने वास्ते ता भरद्वाज के प्रति वेदों को पर्वत रूप करके दिखावता गया. एक मोठा पर्वत दाखवला इंद्राने. कुणाला? भरद्वाजाला. अहो म्हणे, महाराज बघा बघा ते काय आहे. बाप रे, एवढा मोठा पर्वत कशाचा आहे. म्हणे कशाचा नाही, वेदाचा पर्वत आहे. बघा तुम्ही जाऊन बघा, वेद आहे म्हणे सर्व तो. कळलं, इतका महान वेद आहे. 3 वेदरूप पर्वतो ते एक मुष्टी लेके ता भारद्वाज के प्रति कहता भया. मग इंद्राने काय केलं, एक मुठ्ठी घेतली त्या पर्वतातून दाखवलं, हे एक मुठ्ठी. तुम्ही तुमच्या वयाच्या 75 वर्षापर्यंत जेवढं वेदाचं अध्ययन केलं ते फक्त या पर्वताच्या दृष्टीने फक्त मुठ्ठीवरच आहे की नाही. आणि आणखीन उरलेल्या 25 वर्षात तुम्ही वेदाचंच अध्ययन करणार असाल, है नाही. अध्ययन म्हणजे काय, केवळ पाठ करणे, है की नाही, पारायण करणे, ठीक आहे की नाही, अर्थ न समजता. आणि असं करत असाल तर तुमच्या 25 वर्ष आणखीन होऊन किती होणार आहे, एवढा मोठा पर्वत थोडी पूर्ण होणार आहे. ठीक आहे, असं इंद्र समजावून सांगू लागले. कुणाला? भरद्वाजाला. हे भरद्वाज, अब पर्यंत तुमने यह मुष्टी मात्र वेद अध्ययन करे. एक मुठभर वेद फक्त तुम्ही वाचले. यह पर्वत रूप वेद बाकी अध्ययन करने को रहते है. म्हणजे एवढा मोठा वेद पर्वत अजून अध्ययन करण्याचं शिल्लकच आहे. फक्त मुठ्ठीभर वेद तुम्ही वाचला आतापर्यंत. ऐसे इंद्र के वचन को श्रवण करिके, इंद्राचं वचन ऐकल्यानंतर सो भरद्वाज ता पाठ वासना ते निवृत्त होता भया. लक्षात आलं त्यांच्या की किती जरी वाचलं, किती जरी आयुष्य भेटले तरी सुद्धा हा वेद पर्वत काही पूर्ण होणार नाही. म्हणून ती वासना त्यांनी सोडून दिली, पाठ वासना. मग काय केलं? तिसऱ्यानंतर सो इंद्र ता भरद्वाज के प्रति ब्रह्मविद्या का उपदेश करता भया. मग त्या इंद्राने त्या भरद्वाज ऋषींना ब्रह्मविद्येचा उपदेश केला. ब्रह्मविद्या का उपदेश करता भया. यह गाथा म्हणजे ही गोष्ट तैतरीय श्रुती विषय भरद्वाजोपाख्यान विषय प्रसिद्ध आहे. ही गोष्ट तैतरीय उपनिषदामध्ये भरद्वाजोपाख्यान प्रसंग येतो, तिथं ही गोष्ट प्रसिद्ध आहे. ठीक. और वेद शास्त्रों के तात्पर्य को न जाने के समग्र आयुष पर्यंत तीन वेद शास्त्रों के अर्थ का अध्ययन करी जाना या का नाम अर्थवासना है. आता पहिली झाली पाठ वासना,
शास्त्र वासनेच्या अंतर्गत ज्या 3 वासना, त्यापैकी पहिली वासना होती पाठ वासना, तिचं विवेचन संपलं. त्याच्यानंतर शास्त्र वासनेच्या अंतर्गत दुसरी वासना आहे अर्थवासना. तिचं काय स्वरूप आहे ते आता या ठिकाणी ग्रंथकार सांगत आहे. और वेद शास्त्र के तात्पर्य को न जानी करके, वेदाचं शास्त्राचं तात्पर्य तर कळालं नाही न जाणताच समग्र आयुष्यपर्यंत, यावत आयुष्य 3 वेद शास्त्रों के अर्थ का अध्ययन करी जाणार. वेद आणि शास्त्र याचा अर्थ काय असेल, त्याचा अर्थ काय असेल, फक्त अर्थाचं चिंतन करीत जाणं, तात्पर्य न कळता. शास्त्रों के अर्थ का अध्ययन करी जाना या का नाम अर्थवासना आहे. याला काय म्हणायचं, अर्थवासना. फक्त अर्थ जाणून घ्यायचा. अर्थ जाणणं वेगळी गोष्ट आहे आणि तात्पर्य समजून घेणं वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे की नाही. समजा एखादा श्लोक आहे, त्याचा पदच्छेद केला, अन्वय केला, अर्थही काढला, परंतु त्याचं तात्पर्य कशात आहे हे जर लक्षात घेतलं नाही. समजा आत्ताच कालचा श्लोक गेला, कोणता, निंदंतु निती निपुणा यदि वास्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पतः प्रविचलंती पदम न धीराः. समजा हा श्लोक आहे, उदाहरण घ्या, आणि हा श्लोक वाचला, त्याचा पदच्छेद केला, त्याचा अर्थही कळाला. काय की जे धीर पुरुष असतात ते निंदा स्तुती इत्यादिकाकडे लक्ष देत नाही आणि आपल्या शास्त्रोक्त मार्गापासून विचलित होत नाही. अर्थ कळाला की नाही, समजा आहे की नाही, अर्थ कळाला, पाठ सुटला, तो मनुष्य घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तेवढ्यात कोणीतरी येऊन सांगितलं, हो तुम्हाला काय ऐकायला भेटलं नाही, काय झालं, त्या ठिकाणी का ते 2-4 लोक आहे ना तुमची निंदा करीत होते. असो माझी निंदा, अरे बापरे, याला लगेच दर घाम फुटला आहे की नाही. काय की माझी निंदा आहे. पण मग आता श्लोक वाचला नव्हता का, श्लोकाचा अर्थ कळाला नाही का, अर्थही कळाला, पण काय नाही कळालं, तात्पर्य ते स्वतःच उतरवलं नाही. स्वतः त्याचं तात्पर्य लक्षात स्वतःमध्ये आणणं याला म्हणायचं तात्पर्य कळणं. मग आता श्लोकाचा अर्थही कळाला पण तात्पर्य कळालं नाही. असं समजा कोणी एखादा वेद शास्त्र या सर्वांचं काय करतो, अर्थ काढतो की आता हा गाथा सार्थ करायचा राहिला, तो गाथा सार्थ करायचा राहिला, अमुक आता उपनिषद सार्थ करायचं राहिलं, त्याचा अर्थ करायचा आहे की नाही, किंवा त्याचं व्याख्यान करायचं वगैरे, पण स्वतः तात्पर्य अजिबात कळालेलं नाहीये. मग असं जे आहे त्याला म्हणायचं काय, अर्थवासना. फरक कळला की नाही, अर्थवासना. केवळ अर्थ समजला म्हणजे तात्पर्य कळालं असं मात्र नसतं. तेच दिले मग इथं, वेद शास्त्रों के तात्पर्य को न जाने के समग्र आयुष पर्यंत 3 वेद शास्त्रों के अर्थ का अध्ययन करी जाना या का नाम अर्थवासना है. लागलं. सा अर्थवासना भी ता पाठ वासना की न्यायी दुस्संपाद्य होणे ते. जसं पाठ वासना पूर्ण होऊ शकत नाही, कारण मोठा पर्वत, हजारो जरी जन्म घेतले तरी वेदाचा अध्ययन पूर्ण होऊ शकत नाही असं दाखवून दिलं कोणी, इंद्राने, आहे की नाही. तर जशी पाठ वासना पूर्ण होणं शक्य नाही, दुस्संपाद्य आहे, त्याप्रमाणे अर्थवासना सुद्धा कशी आहे, दुस्संपाद्य आहे, पूर्ण होणं शक्य नाही. सा अर्थवासना भी ता पाठ वासना की न्यायी दुस्संपाद्य होणे ते, संपादन करण्याला अत्यंत कठीण असल्याने होणे ते मलिन वासना आहे, म्हणून ती सुद्धा मलिन वासनेच्याच अंतर्गत आहे. कारण सर्वात अगोदर वासनेचे 2 विभाग केले होते, शुद्ध वासना, मलिन वासना. त्या मलिन वासनेचे 3 भेद केले होते, लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना. आणि त्या शास्त्र वासनेच्याच अंतर्गत आहे अर्थवासना, म्हणून ही अर्थवासना सुद्धा मलिन वासनेच्याच अंतर्गत आहे. दुस्संपाद्य होणे ते मलिन वासना ही है. या कारण ते ही, म्हणूनच विद्वान पुरुषोने यह कया आहे, विद्वान पुरुषांनी असं म्हटलेलं आहे. म्हणे काय म्हटलेलं आहे हो, श्लोक देतात, अनंत शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत्सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवाम्बुमिश्रम. ठीक आहे, पदच्छेद. अनंत शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पः च कालः बहवः च विघ्नाः यत्सारभूतं तत्
उपासितव्यम हंसः यथा क्षीरम इव अंबुमिश्रम. ठीक. अन्वय पूर्वार्ध सरळच आहे. अनंत शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पः च कालः बहवच विघ्नाः. पुढे यत् सारभूतं तदुपासितव्यम यथा हंसः अंबुमिश्रम क्षीरम इव. अंबुमिश्रम क्षीरम इव. ठीक. अर्थ पहा. अनंत शास्त्रम, शास्त्राचा काही सीमा नाही आहे, अनंत आहे शास्त्र, अंत नाही शास्त्राचा. पुन्हा बहुवेदितव्यम, शास्त्राद्वारा प्रतिपादित जे पदांचे अर्थ आहे, पदार्थ, ते सुद्धा खूप आहेत. बहुवेदितव्यम जाणण्याचे विषय पण खूप आहेत. आणि मात्र ते सर्व करण्याकरिता आपल्याजवळ काल किती आहे? अल्प आहे. अल्पश्च काल, फार थोडा वेळ आहे. ठीक आहे ना. एका आयुष्यात काय होतं? काहीच होत नाही. एक आयुष्य तरी पूर्ण कुठं आहे? 100 वर्ष म्हणायला आहे. 100 वर्ष आजकाल कोणी जगत नाही. मुश्किलनं आता 60 पर्यंत चालले आहे की नाही. 60च्या आतच धरून घ्या. इथून पुढची पिढी तर 50 वर येणार, 40 वर येणार काही दिवसांनी. 100 धरा, जाऊ द्या. त्यातले 20-25 वर्ष तर काय बालपण आणि अध्ययनातच जातात. काही म्हातारपणात जातात, काही रात्रीत अर्ध जातं, काही आजारात जातं, काही बाकीचे लोक उपजीविकेचं साधन वगैरे करण्यात वेळ जातो. वेळ उरतोच किती? फार अल्प काल आहे. ठीक आहे. तसं पाहिलं तर परमार्थासाठी आपल्याकडे किती वेळ आहे? फारच कमी वेळ आहे. ठीक. अल्पः च कालः. बरं, काल अल्प आहे आणि विघ्न काय कमी आहेत का? भवश्च विघ्नाः. विघ्न पण पुष्कळ आहे. कधी आजारी पडतो मनुष्य, कधी कोणती समस्या येते, कधी कोणती समस्या येते. विघ्न पण खूप असतात की नाही. त्यात ते त्यात परमार्थ करण्याकरिता, अध्ययन करता तर अनंत विघ्न येतात. कळलं की नाही. कारण ती माया विघ्न करते. एखादा मोक्ष साधक जर मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त होऊ लागला तर त्या मायेला असं वाटतं, अरे बापरे आता काय करू. कारण हे गिऱ्हाईक आपल्या ताब्यातून जाण्याच्या माग आहे. आणि कुणाला वाटतं आपलं गिऱ्हाईक जाऊन द्यावं म्हणून? कुणालाच वाटत नाही. मग ती काय करते? मध्ये मध्ये विघ्न करते. काहीतरी आजारच मागं लावून देणार, काहीतरी धुपसनं मागं लावून देणार, आहे की नाही. कळलं की नाही. कधी कधी मग आई वडिलांचा आग्रह होणार नाही, आई वडिलाचा तर मामा मामीचा, तर मामी तरी म्हणणार काय, एकच पोरगी एवढी एकुलती एक, आणि एखादा करोडपती भेटला तरी आम्ही देणार नाही. बघ बा, तुलाच देईन तर देईन तुलाच. याला वाटतं एवढी मामीची श्रद्धा, आणि कोणाची भावना कशी काय दुखवावी. अनंत विघ्न. विघ्नाला काही मर्यादा आहे का? चला. अल्पश्च काल बहवच विघ्नाः. म्हणून काय करावं बरं साधकाने? तेही सांगितलं इथं. यत् सारभूतम तदुपासितव्यम. बस, सार केवढं आहे, सार भाग काय आहे तेवढंच ग्रहण करावं. बाकीचा पसारा लय लांबू लय नाही. कळलं की नाही. असा अर्थ आहे. वेदांत सोडून बाकीचं अध्ययन करत राहिलो आणि जर कदाचित मृत्यू आला तर काहीच हाताला लागणार नाही. म्हणून सर्वात अगोदर काय? वेदांत हे शिकलं पाहिजे. आणि नुसतं शिकायचं नाही, त्याच्यानुसार श्रवण मनन निधिध्यासन हे सर्व करून अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ व्हायचं आहे. त्यासाठी अटोकाट प्रयत्न केला गेला पाहिजे. ठीक. चला. यत् सारभूतम तद उपासितव्यम. कशाप्रमाणे बरं? दृष्टांत देतात. यथा, ज्याप्रमाणे हंस. हंस नावाचा एक पक्षी आहे बघा, बरं का. कशा असतो तो माहिती आहे का? बगळा माहिती? बगळा त्याच्यासारखा सफेद असतो, कळून येत नाही. बहुतेक तो हिमालयात वगैरे राहत असेल. पण त्याचं वैशिष्ट्य काय? मग कशाहून ओळखायचं की हा बगळा आहे की हंस आहे म्हणून? विकायला आणला एका माणसाने 2-4 पक्षी, सारे सफेद आहे. पण एकाने विचारलं याची किंमत काय? म्हणजे याची 1 लाख रुपये. बरं. त्याची 5,000. म्हणजे एवढा फरक कसं काय? म्हणजे हे 4 बगळे आहे आणि हा हंस आहे. म्हणजे हे तुम्हाला आम्ही कशावरून ओळखायचं की हा दिसायला सारखेच आहे, पण हा हंस आहे, हा बगळा आहे कशावरून? मग तो काय करतो विकणारा मनुष्य? हे बघा, हे दूध आहे, ही पाणी आहे, आणि ते एका पात्रामध्ये 1 वाटीभर दूध 1 वाटीभर पाणी मिक्स करतो आणि बगळ्यासमोर ठेवतो. बगळा घडघड घडघड सारं पिऊन टाकतो. बरोबर. पुन्हा दुसऱ्यांदा त्या 2 वाट्या, पाण्याची 1 वाटी, दुधाची 1 वाटी मिक्स करून एका दुसऱ्या मोठ्या वाटीत ठेवलं आणि त्या हंसापुढे ठेवलं. हंस काय करतो? पाणी तसंच खाली ठेवतो आणि दूध पितो. बघ म्हणे, फरक आहे की नाही? त्याला म्हणायचं.
म्हणजे हंस जसा ज्याप्रमाणे फक्त सारभूत दुधाचं ग्रहण करतो, पाणी तसंच ठेवतो, त्याप्रमाणे साधकाने सुद्धा काय केलं पाहिजे, यत् सारभूतम तद उपासितव्यम. ठीक. बघा, यथा हंस, ज्या प्रमाणे हंस, अंबु मिश्रम, अंबु जल, जलाने मिश्रित क्षीरम इव, म्हणजे क्षीर दूधच घेतो, पाणी घेत नाही, त्याप्रमाणे. आणखीन पुढे श्लोक आला आहे, आदित्य चतुरो वेदान धर्मशास्त्राण्यनेकशः यस्तु ब्रह्म न जानाति दर्विपाक रसम यथा. फार सुंदर श्लोक आहे बघा, सारे सारे पाठ करायसारखे पदच्छेद. आदित्य चतुरः वेदान धर्मशास्त्राणि अनेकशः यह तु ब्रह्म न जानाति दर्वी पाक रसम यथा. अन्वय पहा, चतुरः वेदान आदित्य अनेकशः धर्मशास्त्राणि, पुन्हा आदित्य पुन्हा लावायचं, अनेकशः धर्मशास्त्राणि आदित्य. ठीक. यह तू ब्रह्म न जानाति, मग त्याची स्थिती कशी सांगतात शेवटच्या, यथा दर्वी पाक रसम. ठीक आहे. अर्थ पहा, चतुर वेदान, चार वेद, चारी वेदाचं काय केलं, अध्ययन केलं. अनेकश धर्मशास्त्रांनी, अनेक असणारे काय धर्मशास्त्र, निर्णय सिंधू, धर्म सिंधू, स्मृती ग्रंथ आहे की नाही, पुन्हा मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, सारे धर्मशास्त्राचं काय केलं आहे, अध्ययन केलं. आणि एवढं सारं अध्ययन करून सुद्धा जर कोणी यह तू ब्रह्म न जानाति, ब्रह्मतत्वाला जाणत नाही, तर त्याचं सारं ते शास्त्राचं अध्ययन कशाप्रमाणे आहे बरं, की यथा दर्वी पाक रसम. दर्वी म्हणजे काय, पळी, चमचा म्हणा, पळी म्हणा, भाजी बनवताना वापरतो ना आपण त्या हलवण्यासाठी, तर ती दर्वी असते. आपण भाजी बनवतो आहे की नाही, 4-5 भाज्या बनवल्या समजा आहे की नाही, वेगवेगळ्या, मग ह्या भाजी झाली का बनवणे, दुसरी भाजी, चमचा मात्र तोच, पळी तीच सर्व ठिकाणी. आणि नंतर शेवटी त्या पळीला विचारलं एखाद्याने, अगं ताई मला आता जेवण करायचं आहे, मग सांग बरं तू कोबीची भाजी बनवली, तूच केली ना, ती कशी होती, मग चांगली भाजी कोणती आहे साऱ्यात सांग बरं. दर्वी म्हणते, राम राम, हे काही आपल्याला जमत नाही, माहिती नाही, आम्ही फक्त काय केल्या, भाज्या बनवल्या, हलवलं ते भाज्या वगैरे, परंतु त्याला स्वाद माहीत नाही. त्याप्रमाणे ही गत होते कुणाची, सारं वेद अध्ययन सारं केलं, ब्रह्म जाणलंच नाही, काही उपयोग नाही. कळलं. चला, यथा दर्वी पाक रसम. अर्थ दोन्ही श्लोकाचा अर्थ देऊ राहिले. शास्त्र अनंत है तथा शास्त्र प्रतिपादित पदार्थ भी, प्रक्रिया पदार्थ भी अनंत है. ते पदार्थ अल्प काल करके जाने जाते नहीं. अल्पश्च काल, आपल्याकडे काल किती आहे, फार थोडा आहे की नाही, आणि थोड्या काळात हे सर्व पदार्थ जाणले जाऊ शकत नाही. और इस पुरुष की आयुष्य अत्यंत अल्प आहे, आणि आयुष्य किती आहे, अत्यंत थोडा आहे, कमी आहे, अल्प आहे. ता अल्प आयुष विषयी भी, त्या थोड्याशा आयुष्यामध्ये देखील रोगाधिक अनेक विघ्न प्राप्त होवे. रोगाधिक किती आहे, विघ्न सुद्धा अनेक आहे. ऐसे विघ्न युक्त अल्प आयुष करके, विघ्नान युक्त अशा अल्प आयुष्यामध्ये, आयुष्याच्या द्वारे तीन सर्व शास्त्रों का अर्थ जानने को अशक्य है. सर्व शास्त्राचा अर्थ जाणणं होऊ शकत नाही. वेळ कमी, विघ्न खूप, या साऱ्या गोष्टी या ते. म्हणून जैसे हंस पक्षी जल मिश्रित क्षीरते, जलाने मिश्रित असं दूध, त्याच्यापासून क्षीर मात्र कुई ग्रहण करे, फक्त दूध ग्रहण करतो, पाणी तसंच ठेवतो. तैसे इस अधिकारी पुरुष ने भी, या अधिकारी पुरुषाने सुद्धा काय करावं, सर्व शास्त्रों का सारभूत जो ब्रह्मात्म रूप अर्थ आहे, ब्रह्मात्म्याची एकता रूप अर्थ, आणि ते ब्रह्मच मी आहे, मीच ब्रह्म आहे, अशा रूपाने देहाधिकाचा बात करून स्वस्वरूप स्थिती प्राप्त करून घ्यावी. मग ती स्वस्वरूप स्थिती प्राप्त केली, बाकीचं अध्ययन नाही झालं तरी काही अडचण नाही. सर्व शास्त्रों का सारभूत जो ब्रह्मात्म रूप अर्थ है, सोयी ही ग्रहण करणे योग्य है, त्याचंच ग्रहण करावं लागलं. किंवा जो पुरुष चारी वेदों के अर्थ को अध्ययन करे, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ, असा कोणी पुरुष आहे
त्याने चारही वेदाचं काय केलं, अध्ययन केलं आहे. तथा अनेक धर्मशास्त्रों के अर्थ को अध्ययन करे है. सर्व धर्मशास्त्र त्याच्या मुखोद्गत आहे, पाठ आहे. कुठलाही विचारा है की नाही, एक शब्द नुसता टाईप केला नाही, धर 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 तो शब्द ज्या ज्या श्लोकात आहे ते सारे त्याच्या समोर येतात. कॅम्प्युटरपेक्षा पुढे पळतं काय, डोकं, बुद्धी है की नाही. तथा अनेक शास्त्रों के अर्थ को अध्ययन करे, परंतु अहम ब्रह्मास्मी या प्रकार ते ब्रह्म को जानता नाही. मीच ब्रह्म आहे या रीतीने ब्रह्म स्वरूपाला जाणत नाही. सो पुरुष दर्वी के तुल्य आहे. दर्वी पळी, करची, पळी, चमचा, ठीक. सो पुरुष दर्वी के तुल्य है. अर्थात जैसे दर्वी अनेक प्रकार के व्यंजनों विषय फिरे है. अनेक प्रकारच्या व्यंजनामध्ये सर्व ठिकाणी फिरते, ती कोपऱ्यात फिरून येते, एकही जागा शिल्लक ठेवत नाही, कळलं की नाही. परंतु तीन व्यंजनों के रस को जानती नहीं. खारट आहे का, आंबट आहे का, तुरट आहे का, गोड आहे, कशालाच ती जाणत नाही. कडची का नाम दर्वी आहे. दर्वी म्हणजे काय, कदाचित कोणाला संशय येऊ शकतो ना, दर्वी काय बा, तर दर्वी म्हणजे काय, कडची हिंदीमध्ये, त्यालाच आपण बोलतो काय, पडी, चमचा. कडची का नाम दर्वी है इति. और श्रुति स्मृति रूप शास्त्र ने विधान करे जे कर्म. तिसरं शास्त्र वासनेच्या अंतर्गत तीन वासना आहे की नाही, पाठ वासना, अर्थ वासना, तिसरी आहे अनुष्ठान वासना. तर आतापर्यंत पाठ वासना आणि अर्थ वासनेचं विवेचन झालं. तिसरी आहे अनुष्ठान वासना, त्याचं चिंतन करतायत ग्रंथकार. और श्रुति स्मृति रूप शास्त्राने विधान करे जे कर्म, काही कर्म श्रुतीने सांगितलेले म्हणजे वेदाने सांगितले आहेत, काही कर्म स्मृती ग्रंथाने सांगितलेले आहेत. तीन कर्मों के अनुष्ठान विषय ही समग्र आयुष व्यतीत करणी या का नाम अनुष्ठान वासना है की नाही. मग संपूर्ण आयुष्यभर, पूर्ण आयुष्य त्याच्यातच घालवायचं. ते कर्म केलं हो आपण, पण अमुक राहिलं, ते पण केलं पाहिजे, मग ते करायचं, मग ते करायचं, अमुक कर्म राहिलं मग ते पण करायचं. असं ते सर्व कर्म करण्यामध्येच काय घालतो, संपूर्ण आयुष्य खर्च करतो. समग्र आयुष्य व्यतीत करना या का नाम अनुष्ठान वासना है. सा अनुष्ठान वासना निधागकू होती भाई. इतिहासामध्ये अशा प्रकारची अनुष्ठान वासना कुणाला झाली होती बरं, तर त्यांनी उदाहरण दिलं आहे. कोण, एक निधाग नावाचे कोणी होऊन गेले असतील शास्त्रामध्ये, त्यांना झाली होती काय, अनुष्ठान वासना. सा अनुष्ठान वासना निधागकू होती भाई. तहा रुभु नामा ऋषि ने पुनः पुनः उपदेश कर्या हुआ भी सो निधाग ता अनुष्ठान वासना करके ब्रह्मात्म तत्व को नहीं जानता भया. है की नाही. रुभु नावाचे एक ऋषी होते, त्यांनी बार 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 सांगितलं उपदेश करून, अरे निधागा काय करीत बसला, ते कर्म सोड, ब्रह्मतत्वाला जाणून घे. नाही रक्षती डुक्रेन करणे, सोड ते सारं कर्म. गणपती आले गणपतीचं अनुष्ठान करतो, देवी आली तर देवीचं अनुष्ठान करतो, श्रावण आला तर लगेच महादेवाकडे पळतो, आहे की नाही. मंगळवार आला लगेच देवीला जातो. अरे सोड रे ते सारं, ब्रह्मतत्वाला जाणून घे. असं कोणत्या ऋषीने सांगितलं, ऋभु ऋषीने बार बार उपदेश केला. कुणाला, निधागाला. तर ऋभु नामा ऋषीने पुनः पुनः उपदेश कर्या हुआ भी सो निधाग सा ता अनुष्ठान वासना करिके. अनुष्ठान वासना त्याच्या ठिकाणी जबरदस्त असल्यामुळे ब्रह्मात्म तत्व को नाही जाणता भया. ब्रह्मात्मा एकच आहे, तेच मी आहे, अशा स्वरूपाने ब्रह्माला जाणता झाला नाही, म्हणजे ब्रह्माला जाणू शकला नाही. तिसरे वार ता ऋभु के उपदेशते अति क्लेशते. पुन्हा पण ते ऋभु ऋषी होते, ते फार दयाळू होते. त्यांनी एकदा नाही ऐकलं, निधागाने, दोनदा नाही, तीनदा नाही, बार 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 सांगतच राहिले. शेवटी त्याला असं वाटलं, जाऊ द्या एका परत आता यांचं म्हणणंच ऐकू आपण. कुणाला वाटलं, निधागाला. कारण किती वेळेस बिचारा ऐकणार. भाऊ दिवसा झोपू नये, दिवस उगेपर्यंत झोपू नये, दिवस उगेपर्यंत झोपू नये, एकदा दोनदा तीनदा चारदा. कधी तर कधी मनात येईलच ना, काय हो राव खरोखर दिवस उगेपर्यंत झोपला नाही पाहिजे. कळलं की नाही. म्हणून सांगणाऱ्याने सांगत राहावं, ऐकणाऱ्याला कधीतरी वैताग होईलच, ऐक नाही. चला मग आता नाही झाल्या तर पुढे भविष्यात ठेसा बसल्यावर होईल, आहे की नाही.
मग बायको दांडका घेऊन मागं लागेल तर लग्न झालं असतं. काय पसरलाय, चहा प्यायची, मला दूध घेऊन ये, पण म्हैस पळून काय म्हैस पिळून आण. चला तिसरे वार म्हटलंय की नाही, काय म्हटलंय, क्षयकारिणी ब्राह्मी मुहूर्ते या निद्रा सा आयु क्षयकारिणी. ब्रह्ममुहूर्तामध्ये जो झोपतो त्याची ती झोप जरी वर्तमान काळात बरं वाटत असलं पण ती आयुष्य कमी करणारी असते, रोगाला उत्पन्न करणारी असते. म्हणून दिवस उगेपर्यंत काहीही झालं तरी झोपूच नाही, ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं शास्त्रवचन आहे. ब्रह्ममुहूर्त चालू होतं की कधी किती वाजेपासून? 3 वाजेपासून. मग 3 वाजता उठलं पाहिजे, नाही 3 तर कमीत कमी 4, 4:30, जास्तीत जास्त 5. 5च्या नंतर बिलकुल झोपू नये. चला तिसरी वार ता रुभू के उपदेशते अति क्लेशते सर्व अनुष्ठान का परित्याग करके. त्यांनी जगाने काय केलं, अतिशय दुःखी होऊन का होईना पण सर्व अनुष्ठानाचा त्याग केला. सर्व अनुष्ठान का परित्याग करके ब्रह्मात्म तत्व को साक्षात्कार करता भया. मग त्या रुभू ऋषीकडून उपदेश ऐकला आणि ब्रह्मात्म तत्वाचा त्याला साक्षात्कार झाला. शेवटी यह वार्ता विष्णू पुराण विषय विस्तारते कथन करी है. ही गोष्ट विष्णू पुराणामध्ये विस्ताराने आलेली आहे. ज्याको जिज्ञासा होवे सो ता देखील येवे. याते सा पूर्वुक्त तीनों प्रकार की शास्त्र वासना है की नाही, आत्मज्ञान का प्रतिबंधक ही है इति. म्हणून शास्त्र वासना 3 प्रकार सांगितली ना, पाठवासना, अर्थवासना, अनुष्ठान वासना. आणि 3ही प्रकारची शास्त्र वासना कशी आहे, प्रतिबंधकच आहे, ब्रह्मबोध होण्याकरिता प्रतिबंधक आहेत. आत्मज्ञान का प्रतिबंधक ही है इति. अब देववासना का निरूपण करे है. देववासना लक्षात आली तर मुख्य वासना तिचे 2 भेद केले होते. कोण कोण? शुद्ध वासना, मलिन वासना. त्या मलिन वासनेचे 3 भेद केले होते. लोकवासना, शास्त्र वासना, देववासना. त्यापैकी लोकवासना आणि शास्त्र वासना यांचं विवेचन संपलं. त्याच्यानंतर आहे देहवासना. तर देहवासनेचं विवेचन करतात. अब देहवासना का निरूपण करे तहा इस भौतिक स्थूल शरीर विषय. भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर, स्थूल देह. भौतिक स्थूल शरीर विषय जो अभिनिवेश आहे की नाही, या स्थूल शरीराविषयी जो अहंकार आहे, अभिनिवेश आहे, ताका नाम देहवासना आहे. की हा देहच मी आहे आणि हेच माझं स्वरूप आहे. अशा प्रकारचा जो अभिनिवेश त्याला म्हणायचं काय, देहवासना. लागलं की नाही. म्हणून देहाविषयी सुद्धा अभिनिवेश असू नये, आहे की नाही. मग काय की एक देह पंचमहाभूताचं कार्य आहे, आपलं नाही, आपलं स्वरूप नाही. देह हे पंचमहाभूताचं आहे. काहीतरी कार्य सिद्ध करण्याकरिता देवाने आपल्याला दिलेला हा पंचमहाभूताचा देह आहे असा निश्चय ठेवावा. आणि या देहाकडून आत्मबोध आपल्याला कसा सिद्ध करता येईल यासाठीच या देहाचा उपयोग करावा. आणि जीवन जगत असताना या देहाकडून जर काही परोपकाराचे कार्य करता आले तर तेवढे करीत राहावे. आणि मुख्य मात्र आपलं जे हित आहे, मोक्ष, तिकडच प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. ता इस भौतिक स्थूल शरीर विषय जो अभिनिवेश है ताका नाम देहवासना है. सा देहवासना भी 2 प्रकार की होवे है. बरोबर लिहून दिले तुम्हाला नकाशामध्ये. देहवासनेचे 2 प्रकार, देह विषयक वासना, देह संबंधी गुण विषयक वासना. ठीक पंक्ति पा. सा देहवासना भी 2 प्रकार की होवे है. एक तो देह विषयक होवे है, देह विषयक वासना. दुसरी देह संबंधी गुण विषयक होवे है. देहाच्या संबंधी जे गुण तत्संबंधी देहवासना. आता त्यात पहिली सांगतात देहविषयक वासना कशी असते. मनुष्योहम, मी मनुष्य आहे. ब्राह्मणोहम, मी ब्राह्मण आहे. या प्रकार की जा वासना है सा देह विषयक वासना कही जावे. या वासनेला कोणती वासना म्हणायचं, देह विषयक वासना. और दुसरी देह संबंधी वासना भी, दुसरी देह संबंधी वासना आहे की नाही, तिचे पुन्हा 2 भेद करून दिले होते नकाशामध्ये. काय काय, शास्त्रीय देह संबंधी गुण विषयक वासना आणि लौकिक देह संबंधी गुण विषयक वासना.
और दुसरी देह संबंधी वासना भी, देह संबंधी म्हणजे देह संबंधी गुण विषयक वासना, बरोबर आहे की नाही? हा, ती देखील दोन प्रकारची, शास्त्रीय लौकिक, इस भेद करके दो प्रकार की होवे. तहा प्रथम शास्त्रीय वासना, त्या शास्त्रीय वासनेचे पुन्हा दोन प्रकार. कोण कोण? गुणाधान प्रयुक्त, दोष निवृत्त युक्त. लिहून दिलाय ना? आता पहा. तहा प्रथम शास्त्रीय वासना भी दो प्रकार की होवे. एक तो गुणाधान प्रयुक्त, दुसरी दोष निवृत्त युक्त. ठीक, उदाहरण देतात. पहिली आहे गुणाधान प्रयुक्त, म्हणजे गुणाचं संपादन करणं. तर कसं बरं? तहा शास्त्रविद गंगा स्नानादिको करके जो देह विषय सद्गुणों के धारण की वासना है, सा वासना गुणाधान प्रयुक्त कही जावे. बरोबर? शास्त्राने सांगितलं काय? गंगा स्नान करावं. गंगा स्नान केलं तर आपण पवित्र होऊ, अशी भावना आहे की नाही? मग शास्त्राने सांगितल्यानुसार आपल्या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा जो प्रयत्न, त्याला म्हणायचं काय? गुणाधान प्रयुक्त शास्त्रीय देह संबंधी गुण विषयक देह वासना. ठीक, पंक्ती पहा. तर शास्त्रविद गंगा स्नानादिको करके जो देह विषय, गंगा स्नान म्हणा किंवा कधी अपवित्रतेची भावना झाली तर गोमूत्र आपण आपल्या अंगावर छिटकून घेतो किंवा दुसऱ्याला मारायला सांगतो किंवा गायीला स्पर्श करतो वगैरे. शास्त्रविद गंगा स्नानादिको करके जो देह विषय सद्गुणों के धारण की वासना है, सा वासना गुणाधान प्रयुक्त कही जावे. लागलं? और दुसरी कोणती आहे? दोष निवृत्त युक्त सांगतात. और शौच आचमनादिको करके, शौच म्हणजे काय? स्नान वगैरे, पुन्हा आचमन करणे है ना. आचमनादिको करके जो देहते, देहापासून दोषों के निवृत्त करने की वासना. देहापासून देहात काही इकडून फिरून आला, अपवित्रतेची भावना झाली आणि मग पवित्र होण्याकरिता आचमन वगैरे केलं, गायीला स्पर्श केला किंवा गोमूत्र शिडकलं वगैरे किंवा आचमन केलं, तर देह ते दोषों के निवृत्त करने की वासना, देहापासून दोषाला निवृत्त करण्याची जी वासना, त्या वासनेला म्हणायचं काय? सा वासना दोष निवृत्ती प्रयुक्त कही जावे. दोष निवृत्ती प्रयुक्त वासना कही जावे है. इस प्रकार सा लौकिक वासना भी. अशा रीतीने शास्त्रीय देह संबंधी गुण विषयक वासनेचे दोन भेद झाले की नाही? उदाहरणही दिले. दोन भेद कोणते? गुणाधान प्रयुक्त, दोष निवृत्त युक्त. त्याचप्रमाणे आता देह संबंधी गुण विषयक वासनेचे दोन भेद केले होते. कोण कोण? शास्त्रीय, लौकिक. आता लौकिक वासना जी आहे ना, लौकिक देह संबंधी गुण विषयक वासना, तिचे देखील दोन भेद. कोण कोण? देहने, देहाच्या ठिकाणी सौंदर्यादी गुण धारण करण्याची वासना. अत्तर लावणे, तेल लावणे, स्प्रे मारणे, आहे की नाही, हे सर्व. आणि मल निवर्तक, ठीक आहे ना. हा, ही पण उदाहरण स्वतः देऊ राहिले ग्रंथकार, पुस्तकात पहा. इस प्रकार सा लौकिक वासना भी दो प्रकार की होवे है. तहा तैल पान मरीच भक्षणादिको करके जो देह विषय सौंदर्यादिक गुणों के धारण करने की वासना है, सा प्रथम है. देहाच्या ठिकाणी सौंदर्याधिक गुण धारण करण्याची वासना. काय बरं? तैल पान. काही लोक तेल पितात, आहे की नाही, कशासाठी? सुंदर होण्यासाठी. तेल, तूप, आहे की नाही, तूप पितात, खातात, कशासाठी? सुंदर दिखण्यासाठी, रूपवान दिसण्यासाठी. हा, तर तैल पान, पुन्हा मरीच भक्षण अधिक ओ करके, मरीच आहे की नाही, काय मिरची असेल किंवा काही विशेष पदार्थ असेल जे असेल ते, ठीक आहे की नाही. मिरची खातात की नाही काही लोक. एखाद्याला जर भाजीमध्ये मिरची नसली ना, ज्याला मिरची खायची सवय आहे, गृहस्थी लोक बघा तुम्ही, खूप मिरच्या खातात काही काही लोक, आहे की नाही. एक कुटुंब तर असं आम्ही पाहिलं, घरात 3च माणसं आणि दर हप्त्याला वाळलेल्या 2 किलो मिरच्या, दर हप्त्याला किती? वाळलेल्या 2 किलो मिरच्या आणावं लागतात त्यांना. किती तिखट खात असतील. घरात माणसं किती? 3च. त्यांची भाजी आपण खाऊच शकत नाही आणि आपली पण ते खाऊ शकत नाही. आपली भाजी जर त्यांना खायला दिली ना, एक घास पण खाणार नाही ते, आणि खायचीच ठरली जबरदस्ती तर कमीत कमी त्यात छटाकभर मिरची कालवणार आणि मग खाणार. कळलं की नाही? चला जाऊ द्या.
ता तैलपान मरीच भक्षणादि को करके जो देह विषय सौंदर्याधिक गुणों के धारण करने की, माझा देह सुंदर व्हावा, चांगला दिसावा, मग इकून कट मार, तिकून कट मार, मधूनच पट्टा मार, कळलं की नाही. आता नवीन एक फॅशन जर एखाद्याने काढ, एखाद्या हिरोने, ते आपल्यासारख्याला करून नाही जमत, आपलं कोणी पाहत नाही, त्याची विशेष वाटत. एखाद्या हिरोने जर समजा समजूनच पट्टा मारला ना 3 बोटाचा, बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी सारे तरुण पोरं तेच करणार. फॅशन झालं काय. मध्ये एखादी फॅशन काढली, पॅन्ट घालायची पण कशी फाटलेली, अशी गुडघ्याच्या ठिकाणी अशी फाटलेली, साऱ्याने आपले ब्लेड मारून पॅन्ट फाडल्या. काऊन? फॅशन. आता बघा काय काय करतात, जाऊ द्या. जो देह विषय सौंदर्याधिक गुणों के धारण करने की वासना है सा प्रथम है. लागलं. दुसरी कोणती आहे मग? मल निवर्तक ती सांगतात. और मल निवर्तक औषध जलादि को करके जो देह ते मन की निवृत्त करने की वासना है सा दुसरी आहे की नाही. आता काय झालं, ट्रक वर गेला बिचारा, आई बापाने सांगितलं जाऊच नको, ऐकलंच नाही आणि गेला आणि आला 8-15 दिवस ट्रकवर आणि कुठंच आंघोळीला पाणी भेटलं नाही. हा 8 दिवस झाले. हाता पायावर जवळजवळ अर्धा इंच थर साचला मळाचा. मग आता आल्यानंतर घरी आईने 2 थोबडीत दिल्या. आई सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, बघ किती मळ साचला. आणि मग वजरीने खाऊन टाकलं साबून लावून. मल निवर्तक वासना. कळलं की नाही. हा मल निवर्तक. मग त्याच्यासाठी काय करतो? औषध, पाणी इत्यादीचा प्रयोग करतो. काही आता ते केमिकल पण निघाले म्हणे, ते असं थोडं पाण्यात कालवलं ना, अंगाला चोळलं, सारा मळ निघून जातो, नाही की नाही. पण ते वापरू नये असे केमिकल फार घातक असतात. और मल निवर्तक औषध जलादि को करके जो देहते देहापासून मल के निवृत्त करने की वासना है सो दुसरी है. दुसरी म्हणजे कोणती? मल निवर्तक लौकिक देह संबंधी गुण विषयक देह वासना, जी की मलिन वासनाच आहे. ठीक, चला. यह सर्व देह वासना ज्ञान का प्रतिबंधक होणे ते. ज्ञान होण्यासाठी काय आहे? महान प्रतिबंधक आहेत. यह सर्व देह वासना ज्ञान का प्रतिबंधक होणे ते. तथा केवळ ज्ञानाचं प्रतिबंधकच नाही, तर ज्ञान न झाल्यामुळे जन्म भी घ्यावे लागतात. तथा जन्मांतर का हेतू होणे ते. मलिन वासना ही है. या सर्व वासना कोणत्या वासना आहे? मलिन वासनाच आहे. मलिन वासना ही है इति. लागलं. किंवा लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना. मलिन वासनेची 3 भेद केले होते ना मुख्य. लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना. किंवा लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना इन उक्त 3 वासना होते अन्य भी ज्ञान के प्रतिबंधक मलिन वासना गीता के 16 अध्यायाविषयी श्री भगवान ने सांगितलेले आहेत. श्लोक झाल्यावर म्हणणार ते काही आहे करके. काय काय म्हणतात पहा. लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना इन 3 वासना होते अन्य. या 3 वासना सोडून आणखीनही काही वासना आहेत ज्या की ज्ञानाच्या प्रतिबंधक आहेत. अन्य भी ज्ञान के प्रतिबंधक मलिन वासना आहेत. म्हणजे कुठं सांगा आणखीन अशा कोणत्या आहेत बरं? म्हणजे गीतेत सांगितले आहे भगवंताने. म्हणजे गीतेमध्ये कुठं? 16व्या अध्यायामध्ये. म्हणजे कोणत्या श्लोकात? बरं बुवा, आता तो श्लोक बी सांगावा लागेल का? ठीक आहे बुवा, सांगू राहिले ग्रंथकार. किती दयाळू आहेत पहा. ज्ञान के प्रतिबंधक मलिन वासना गीता के 16 म्हणजे 16 अध्यायामध्ये श्री भगवान ने इस प्रकार स्त्री पुत्रादिक विषयों की जी अभिलाषा है ते भी मलिन वासना आहे असं सांगितलंय भगवंताने. मध्ये श्लोक आला, तो श्लोक वाचूया. श्री भगवानने काय म्हटलं? दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. एवढंच दिलं कामापुरतं. एवढंच वाचू. दंभ. ठीक, दंभ असतो काही काही माणसांच्या ठिकाणी. तो सुद्धा काय आहे? मलिन वासनाच आहे. दंभ म्हणजे काय? ढोंग. असणं वेगळं, दाखवणं वेगळं. त्याला काय म्हणतात? दंभ. दांभिकपणा, ढोंग. ठीक, दंभ. पुढे आहे दर्प. दर्प म्हणजे गर्व. ठीक आहे ना. पुन्हा अभिमान, थोडा फरक आहे. अहंकार. पुन्हा क्रोध, गुस्सा, क्रोध. पुन्हा पारुष्य. पारुष्य म्हणजे कठोरता.
हे सर्व काय आहे, मलिन वासनेच्याच अंतर्गत आहे. ठीक आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च इत्यादी वचनो करिके, इत्यादी वचनाच्या द्वारे दंभ दर्पादी आसुर संपत रूप करिके, आसुरी संपत्ती म्हणून कथन करी है कोणी, भगवंताने गीतेमध्ये मलिन वासना म्हणून ह्या सर्व गोष्टीचं कथन केलेलं आहे. इस प्रकार अशा रीतीने स्त्री पुत्राधिक विषयों की जे अभिलाषा है ते भी मलिन वासना ही है. याच रीतीने आणखीन स्त्री पुत्र यांच्याविषयी काय अत्यंत अभिलाषा, अभिलाषा म्हणजे प्राप्तीची इच्छा. कळलं की नाही, की लग्न झालंच पाहिजे, काय करावं आता, 35 वय चालू आहे हो मला 35. काही मुलं म्हणतात ना गावातले, काय किती तो वय, ते वयला पाहण्याचा प्रयत्न करतात. काय वय असतं किती, 35, तो सांगतो 28. कारण जास्त सांगावं तर पोरगी देणार नाही कोणी. कळलं की नाही. 40 वर्षापर्यंत गेली महाराज. आता सध्या वर्तमान काळात काही काही मुलं गावामध्ये 42, 40 तरी लग्न व्हायला तयार नाहीये. का? मुलीच भेटत नाही. मुली का भेटत नाही? मुलींची संख्या कमी झाली. स्वामी जी, जब हरिओम जी के पास कार्यक्रम था, 70 साल का शादी हुआ स्वामी, उसी दिन 70 साल के आदमी की शादी हुई. हाँ, 70 साल का आदमी और महिला 63 साल. उसी दिन जब आप लोग आ गए थे. अच्छा, उसके अगले दिन. बढ़िया है. 70 साल. चलो भाई, कोई बात नाही. म्हणजे याचा अर्थ 70 वर्षापर्यंत प्रतीक्षा करायला हरकत नाही. 70व्या वर्षी पोता पोती वो लोग आके ऊँट की मार वगैरह डाले हैं. म्हणून तरुण पोरांना सारं सांगा, काही घाई करू नका. 70 वर्षापर्यंत प्रतीक्षा करा, तेव्हा सुद्धा कदाचित भेटू शकते. चला बरं, त्यांच्याकडे पण येण्याची प्रवृत्ती होत नाही. चला बा आता नाहीच भेटू राहिली, परमार्थ तरी करू. हा, त्यांना जर म्हटलं ना, अरे बाबा जाऊ दे आता नाही भेटत, तर चल परमार्थ कर, तिकडे पण त्यांचं मन वळत नाही. चला, स्त्री पुत्राधिक, बरे कदाचित झालंही लग्न, भेटली स्त्री, पण काही काही पोरच होत नाही, कारण वय उलटून गेलेलं असतं. म्हणून ती मग काय प्रयत्न करतात, या देवलचीकडे जाय, त्या देवलचीकडे जाय, हे औषध घे, ते औषध घे. कळलं की नाही. चला, हा तेच प्रमाण बरोबर आहे. स्त्री पुत्राधिक विषयों की जे अभिलाषा है लागलं, ते सर्व मलिन वासना ज्ञान का प्रतिबंधक होणे ते मुक्षुजनों ने निवृत्त करणे योग्य आहे. जेवढ्या म्हणून मलिन वासना आहे त्या सर्वच काय केल्या पाहिजे, निवृत्त केल्या पाहिजे, नष्ट केल्या पाहिजे. त्यालाच म्हणतात वासनाक्षय. कारण त्या ज्ञानासाठी काय आहे, प्रतिबंधक आहे. झालं एवढं. आता पुढे शंका. पूर्व पक्षी शंका करतो, तीन मलिन वासनाओं की निवृत्ती किस उपाय ते होवे आहे. एवढंच प्रश्न आहे त्याचा. म्हणजे ठीक आहे, वासना कळाल्या आता, पण त्या मलिन वासनेची निवृत्ती करण्याकरिता उपाय काय. कारण उपाय कळाल्याशिवाय आम्ही त्या मलिन वासनेची निवृत्ती तरी कशी करणार, हा शंका करणाऱ्याचा अभिप्राय. समाधान, ते मलिन वासना पूर्वोक्त रीती ते अनेक प्रकार की है. तिथे शब्द काय आहे, अनेक प्रकार या आहे ना, तर याची जागी पाहिजे की. आता कोणती पहा, ते मलिन वासना पूर्वोक्त रीती ते म्हणजे आत्तावर सांगितलेल्या रीतीनुसार मलिन वासना किती प्रकारच्या आहेत, अनेक प्रकारच्या आहेत. अनेक प्रकार की है. याते वशिष्ठाधिक मुनियों ने तीन वासनाओं के निवृत्ति के उपाय भी अनेक प्रकार के कहे हैं. वासनाच अनेक आहे, तर त्या अनेक वासनाच्या निवृत्तीचा उपाय म्हणून उपाय देखील वशिष्ठाधिक ऋषींनी अनेक प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत. निवृत्ति के उपाय भी अनेक प्रकार के कहे हैं. तहा नित्य अनित्य वस्तू का विवेक, हा पहिला उपाय. माणसाने विचार करावा, नित्य काय आहे, अनित्य काय आहे. ठीक. तथा नित्य फक्त एकच आहे, कोण, ब्रह्म, आत्मा, परमात्मा. आणि परमात्म्याला सोडून बाकी सर्व अनित्यच आहे, हा निश्चय असला पाहिजे. तथा विषयो विषय दोषों का दर्शन, विषयाविषयी दोषांचं दर्शन म्हणजे विषयामध्ये दोष पाहणे. तथा हे सारे उपाय आहे बरं का, कशाचे, मलिन वासना निवृत्तीचे. तथा महात्मा जनों का सत्संग, महान पुरुषांचा काय सत्संग, त्यांच्या सानिध्यात राहणं, त्यांचं ऐकणं. तथा विषयी जनों के संग का परित्याग,
जे विषयासक्त गृहस्थी लोक आहे त्यांचा संग करायचा नाही. जर आपण घरी गेलो कोणाच्याही आणि जर त्यांच्या घरी खूप दिवस राहू लागलो, त्यांचं अन्न खाऊ लागलो, तर हळूहळू जरूर जरी अगोदर वैराग्य थोडंफार असलं तर ते वैराग्य नष्ट होऊन पुन्हा लग्न करण्याची त्यांच्यासारखं होण्याची काय होईल, इच्छा होईल. म्हणून तसल्या लोकात राहायचं नाही, घरी सुद्धा जास्त राहायचं नाही. जास्तीत जास्त एक मुक्काम, त्याच्यापेक्षा नाही. तो सुद्धा लय झाला. कळलं की नाही? हा. तथा विषयी जनों के संग का परित्याग. लागलं. तथा आणखीन मैत्री, सर्वाविषयी मित्रतेची भावना, करुणा, दया, योगसूत्रामध्ये विशेष करून येणार आहे. मैत्री, करुणा, हा, मैत्री, करुणा, मुदित, उपेक्षा या 4 वृत्तीने 4 गोष्टीची निवृत्ती सांगितलेली आहे. तथा मैत्री, करुणा अधिक विरोधी वासना की उत्पत्ति इत्यादि उपायों करके 3 मलिन वासनाओं की निवृत्ति हो रही है. लागलं. या ते 3 विवेकाधिक उपायों करके, विवेकाधिक आत्तावर उपाय सांगितले ना, त्या उपायांच्या द्वारे अपने अंतकरण विषय, आपल्या अंतकरणामध्ये जो 3 मलिन वासनाओं की उत्पत्ति नहीं होने देनी, त्या उपाय करून असा साधना करायची, उपाय करायची की जेणेकरून आपल्या अंतकरणामध्ये असलेल्या मलिन वासना उत्पन्नच होणार नाहीत, असा प्रयत्न. यालाच म्हणतात वासनाक्षय. ठीक. चला. अपने अंतकरण विषय जो 3 मलिन वासनाओं की उत्पत्ति नहीं होने देनी, यह ही ता वासनाक्षय का अभ्यास आहे. वासनाक्षयाचा अभ्यास म्हणजे काय? आपल्या हृदयामध्ये जेवढ्या काही मलिन वासना म्हणून सांगितल्या त्यापैकी एकही उदित होऊ न देणे, त्यालाच म्हणायचं वासनाक्षयाचा अभ्यास. ता श्लोक देऊ राहिले बघा. ठीक आहे. दृश्यासंभव बोधेन रागद्वेषादिता नवे रतिर्नवोदिताया तु बोधाभ्यासम विदुः परम. ठीक. पदच्छेद. दृश्य असंभव बोधेन, दृश्यासंभव बोधेन रागद्वेषादिता नवे रति न नवोदिता या तू बोधाभ्यासम विदुः पराम. ठीक है. चला. अन्वय. दृश्यासंभव बोधेन रागद्वेषादिता नवे नवोदिता किंवा या तू नवोदिता रति परम बोधाभ्यासम विदुः. ठीक. चला. दृश्य असंभव बोधेने, सर्वात पहिला हा बोध अंतकरणामध्ये बिंबवायचा. काय? की दृश्य असणारा हा समस्त प्रपंच असंभव आहेच नाही आहे, स्वप्नाप्रमाणे फक्त दिसायपुरता कल्पित आभास मात्र आहे. अशा बोधाने काय? रागद्वेषादिता नव्हे, रागद्वेषाधिक सर्व वासना निवृत्त होतात असा बोध झाला तर, आणि या सर्व रागद्वेषाधिक वासना निवृत्त झाल्या असता या तू नवोदिता रतिही आहे की नाही. मग अशा विद्वान पुरुषाला उत्पन्न झालेली जी नवीन नवोदिता रतिही म्हणजे आपल्या स्वरूपभूत आनंदाचा अनुभव रूप जी दृढ प्रीती रती, त्यालाच म्हटलेलं आहे काय? परम बोधाभ्यास विदु. हाच सर्वात श्रेष्ठ बोधाभ्यास आहे. इथं बोधाभ्यास शब्दाने घ्यायचं वासनाक्षयाभ्यास. बोधाभ्यासम पद आहे की नाही, त्यांनी काय घ्यायचं? वासनाक्षयाभ्यास असा अर्थ घ्यायचा. श्लोकाचा अर्थ ग्रंथकार देऊ राहिले. अर्थ यह दृश्यमान सर्व प्रपंच अधिष्ठान आत्मा ते भिन्न रूप करके वास्तवते नहीं है. पहिल्या पदाची व्याख्या झाली. पहिलं पद काय आहे? दृश्य असंभव बोधेन. दृश्य अर्थात प्रपंच नाहीच आहे अशा बोधाने तोच अर्थ केला आहे. यह दृश्यमान सर्व प्रपंच अधिष्ठान आत्मा ते भिन्न, अधिष्ठान आत्म्याला सोडून भिन्न रूपाने वस्तुता नाही आहे. जरी दिसत असला प्रपंच, जरी दिसत असला सर्प, तरी तो सर्प दोरीहून अतिरिक्त नाहीच.
त्याप्रमाणे हा दिसणारा सर्व प्रपंच अधिष्ठानभूत आत्म्याहून वेगळा नाहीच. अधिष्ठान आत्मा ते भिन्न रूप करके वास्तवते नहीं है. या प्रकार का जो, अशा प्रकारचा जो दृश्य प्रपंच के असंभव का बोध, दृश्य असंभव बोधेन, अशा प्रकारचा जो दृश्य प्रपंचाच्या बाबतीतला असंभवतेचा बोध है, ता बोध करिके, असा बोध झाला असता मग प्रपंचाविषयी विषयाविषयी राग द्वेष होत नाही. अर्थात राग द्वेषाधिकाची काय होते, निवृत्ती. बोध करिके प्रपंच रूप विषय के अभावते, प्रपंच रूप विषयाचाच आता अभाव झाल्यामुळे राग द्वेषादिरूप वासना के निवृत्त हुए. श्लोकात आलतं ना, राग द्वेषादिता नव्हे, त्याचा अर्थ प्रपंच राग द्वेषादि रूप वासना के निवृत्त हुए, वासना निवृत्त झाल्या असता इस पुरुष की, या पुरुषाची आता सर्व जगताविषयी वासना राहिलीच नाही तर आपोआप ती वृत्ती लागेल कुठं, आत्मतत्वाकडे. मग पहा, इस पुरुष की अपने स्वरूपानंद के अनुभव विषय जा दृढ प्रीती उत्पन्न होवे है, या नवोदिता रती, रती म्हणजे प्रीती, कुठं कोणाविषयी, आपले स्वरूपभूत आनंदाविषयी जी नवीन उत्पन्न झालेली दृढ प्रीती, अपने स्वरूपानंद के अनुभव विषय जा दृढ प्रीती उत्पन्न होवे है, तिसको विद्वान पुरुष वासना क्षय का अभ्यास कहे. यालाच विद्वान पुरुष काय म्हणतात, वासना क्षयाचा अभ्यास. लागलं. अब अन्य प्रकार ते तीस मलिन वासना के निवृत्ति के उपाय को प्रतिपादन करने हारे वाक्य को कहे है. आता आणखीन दुसऱ्या उपायाने सुद्धा मलिन वासनेची निवृत्ती सांगितलेली आहे. कोणते ते उपाय आहे आणखीन बरं तर सांगतात. अब अन्य प्रकार ते तीस मलिन वासना के निवृत्ति के उपाय को प्रतिपादन करणारे जे वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी देतात ग्रंथकार. ता श्लोक असंग व्यवहारित्वात् भवभावन वर्जनात् शरीर नाश दर्शित्वात् वासना न प्रवर्तते. ठीक, पंक्ती पहा. असंग व्यवहारित्वात् पहिला उपाय, भवभावन वर्जनात् दुसरा उपाय, शरीर नाश दर्शित्वात् तिसरा हेतू. हे तीन जर केले तर वासना न प्रवर्तते, वासना प्रवृत्त होत नाही, अर्थात वासना क्षयाचा अभ्यास होतो. अन्वय सरळच आहे. तर असंग व्यवहारित्वात्, असंगपणाचा काय करायचा, व्यवहार आहे की नाही. दुसरा भव म्हणजे संसार, भावन म्हणजे स्मरण, संसारातल्या पदार्थाचं स्मरण सोडून द्यायचं. भवभावन वर्जनात, स्मृती सोडून द्यायची. पुन्हा शरीर नाशदर्शित्वात, नेहमी चिंतन करायचं की हे शरीर तर नष्ट होणार आहे, मरणाकडे चाललेलं आहे, एक दिवस मरणारच आहे, स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर ठेवायचा. आणि अशा या तीन गोष्टी जर करत राहिलं तर वासना न प्रवर्तते, त्या मलिन वासनापैकी कोणतीच वासना उत्पन्न होत नाही, म्हणजेच वासना क्षयाचा अभ्यास होतो. अर्थ देता श्लोकाचा अर्थ यह, मैं असंग हूं, या प्रकार के वृत्तियों का प्रवाह रूप जो व्यवहार है, पहिलं पद असंग व्यवहारित्वात, काय चिंतन करायचं, मी ब्रह्म आहे, मी असंग आहे, मैं असंग हूं, या प्रकार के वृत्तियों का प्रवाह, अशा रीतीने वृत्तीचा जो प्रवाह रूप जो व्यवहार है, ता व्यवहार के निरंतर करणे ते, अशा असंगपणाचा अभ्यास निरंतर केल्याने, ता व्यवहार के निरंतर करणे ते, इस पुरुष विषय दुसरी वासना प्रवृत्त होती नाही, म्हणजे मलिन वासना वगैरे प्रवृत्त होत नाही. दुसरा उपाय त्या श्लोकातला भवभावन वर्जनात सांगितलं होतं ना, तथा प्रपंच के स्मरण का जो परित्याग है की नाही, प्रपंचाचं स्मरणच ठेवायचं नाही. काही लोक भलं स्मरण ठेवतात, काही लोकांची बुद्धीची कॅपॅसिटी एवढी असते काय की एखादा मनुष्य बसमध्ये जरी भेटला तास अर्धा तास तर त्याचं नाव वगैरे गप्पा वगैरे झाल्या, नाव विचारून घेतलं आणि त्याच्यानंतर फोन सुद्धा नाही, 10 वर्षांनी तो माणूस भेटला, मग हा सांगतो अमुक अमुक आपण प्रवास करत असताना बसमध्ये आपण भेटला होता, तेच आपण ना, हो हो वा वा तुमच्या कसं काय लक्षात राहिलं हो, आहे की नाही. सारे दुनियाभर लक्षात ठेवतात काही माणसं, आहे की नाही.
एवढं स्मरण ठेवतात की 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी काय काय झालं होतं, कोणी अपमान केला होता, लग्नाला काय, कोणाच्या लग्नाला काय काय जेवायला होतं, आणि कोणी कोणाचा अपमान केला होता आणि तो कसा केला आणि काय झालं, सारं ध्यानात ठेवतात. मग ती एवढी त्यांची मेमरी भरते की त्यांना असं वाटतं कुठेतरी रिक्त करावी. सारखी वाट पाहत असतात कोणीतरी गप्पा मारायला भेटावं, आणि गप्पा मारायला कोणी भेटला तो फक्त ऐकणारा असला पाहिजे बस. यांचं जी लांबण सुरू होती की 4-4 तास थांबत नाही, दिवस उगतो महाराज, काय सांगावं आता. तर ऐकणारा कंटाळून जातो, तिची बडबड कधी बंद होईल, तो थांबतच नाही, तो दुसरा विषय काढण्याचा प्रयत्न करतो, हा पुन्हा त्या विषयावर आणतो. थोडं थांब रे, वरात निघाली होती, आता वरातीपर्यंत विषय सांगितला, याला वाटतं दुसरा आता सोडून द्या, तो मग थोडं राहिलं आता मंडपात जायचं, ऐकून घ्या ना पुढचं काय झालं ते. एवढं डोक्याला की बापरे बाप. कधी कधी असे भेटतात बरं का माणसं, आम्हालाही भेटले होते, भेटतात, रळते, कंटाळा येतो ऐकून ऐकून. मग शेवटी काय करावं लागतं, तिथून उठून जावं लागतं, काहीतरी दुसरं निमित्त करावं लागतं, त्याला टाळावं लागतं, रास्ता बदलणं पडतो. हा, आणि असे माणसं जर दुरून येताना दिसते ना, म्हणजे अंतरुंग कोणी असतात ते म्हणतात नको बाबा तू युवरात जरा रस्ता बरोबर निघून जातात. चला, ता प्रपंच केस. आणि अशी जी माणसं ध्यानात ठेवणारे असतात ना, त्यांना इतकी क्लेश होतात, भयंकर दुःखी असतात ती माणसं, कधीच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं. नसलेल्या गोष्टी डोक्यात भरून ठेवल्या आहेत, सोडून द्यायचं, डिलीट करून टाकायचं, ते तिला सोडून परमात्म्याचं ध्यानात नाही ठेवणार. एखादी ओवी विचारली तर आठवण नाही येणार, पण संसारातलं सारं आठवणार. काय कामाचं ते, जाऊ द्या. तथा प्रपंच के स्मरण का जो परित्याग है, तिसती भी दुसरी वासना प्रवृत्त होती नाही. दुसरी वासना म्हणजे मलिन वासना प्रवृत्त होत नाही. तथा तिसरा उपाय, तिसरा काय सांगितला होता, शरीर नाश दर्शित्वा, ते सांगतात. तथा निरंतर अपने शरीर के मरण का जो दर्शन आहे, आपल्या शरीराचं मरण रोज पाहायचं आहे की नाही. जसं आपण दुसऱ्याचं मरण पाहतो की नाही, तसं कल्पना करायची, आता हे शरीर मेलं आहे, लोक उचलू राहिले, सरणावर ठेवलं आहे, जळत आहे, असंही शरीर मरक, त्याचा काय आपला संबंध आहे, म्हणून त्याच्याशी संबंध तोडायचा, कुणाशी, शरीराशी. तथा निरंतर, पुन्हा दुसरी गोष्ट की एक दिवस मरायचंच आहे आपल्याला, आणि मेल्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे. कर्माचा सिद्धांत आहे, कर्म टळत नाही, 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 10 जन्माने, 50 जन्माने, पण ते भोगावंच लागतं. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि, हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे, कळलं की नाही. तथा निरंतर अपने शरीर के मरण का जो दर्शन है, तिसते भी दुसरी रागादिरूप वासना है की नाही, दुसरी म्हणजे मलिन वासना, रागादिरूप वासना प्रवृत्त होती नहीं इति. लागलं, ता अपने मरण के दर्शन ते रागादिरूप वासना नहीं हो गए, यह वार्ता अन्य ग्रंथ विषय भी कही है. आपलं मरण जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर रागादिक वासना प्रवृत्त होत नाही, ही गोष्ट अन्य ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेली आहे, बरोबर. पण तो पुढचा विचार आपण नंतर करू. करायला थोडस जाऊ द्या नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.